लाठीचार्ज आधी जरांगेंची पवारांच्या आमदारांसोबत बैठक। आंतरवालीमध्ये त्या दिवशी गच्चीवर दगड आणून ठेवलेली। हे सगळे प्रश्न 2 वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्रासमोर उभे ठाकलेत आणि त्याचे कारण आहेत छगन भुजबळ। गुरुवारी नागपुरात समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळांनी 2 वर्षांपूर्वी आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। हा लाठीचार्ज होण्याआधी जरांगे आणि शरद पवारांच्या एका आमदारांसोबत बैठक झाली आणि त्या दगडफेकी संदर्भात कट रचला गेला। उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले। सरकारने त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन, तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला। त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतलेले। सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी। छगन भुजबळांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। महाराष्ट्रासमोर आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील हे नाव खऱ्या अर्थानं त्या दिवशी समोर आलं। आंतरवालीत 1 सप्टेंबर 2023 रोजी जे काय झालं त्याची टाइमलाईन खूप महत्त्वाची आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू झालं। त्यानंतर 30 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांकडून समजावण्यात आलं, पण जरांगे पाटील हे मात्र उपोषणावरती ठाम होते। 31 ऑगस्टला पुन्हा एकदा पोलिसांनी समजावलं, पण जरांगे मात्र ठामच होते। 1 सप्टेंबरला पोलिसांसमोरच आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि यानंतर काही सेकंदात पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला। 29 ऑगस्टला शहागडच्या पैठण फाट्यावर जाहीर सभेनंतर याच आंतरवाली सराटीच्या मंदिर परिसरातून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। आमरण उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी 31 ऑगस्ट रोजी आपण बघू शकतो की रात्री 11च्या सुमारास मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आणि या पोलिसांच्या फौजफाट्याकडून या ठिकाणी आंदोलन गुडाळण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलनस्थळी असलेल्या महिलांमुळे हे आंदोलन उठवणं पोलिसांना शक्य झालं नाही आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी 5:30 वाजेच्या दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी हल्ला केला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात अनेक आंदोलक या ठिकाणी जखमी झाले। त्यानंतर झालेल्या दगडफेकीतही या ठिकाणी अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि या आंदोलनाला वेगळं स्वरूप मिळालं। दगडफेक कुणी केली याबाबत याआधीही अनेक आरोप प्रत्यारोप झालेत। छगन भुजबळांनी आता खळबळजनक दावा करत शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, पण तो आमदार कोण याचं मात्र नाव घेतलं नाही आणि यावरून भुजबळांनी पुरावे द्यावेत असं चॅलेंज सुप्रिया सुळेंनी दिलंय। माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण। तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल। माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे। त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी। कारण का मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का, आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेन केली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना। तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय, मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललो। आणि मी हे पण म्हणालो
शरद पवारांना हे अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एक तर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी राजेश टोपेंचा आंदोलनामागे हात असल्याचा दावा केलाय. लक्ष्मण हाके पहिल्या दिवसापासून सांगतोय, लक्ष्मण हाके गेली वर्ष दीड वर्ष झालं सांगतोय की राजेश टोपे असतील किंवा राष्ट्रवादीची मंडळी असतील किंवा बजरंग सोनवणे असतील किंवा खुद्द शरदचंद्रजी पवार असतील, या लोकांनीच अशा बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला, ते आंदोलन मोठं केलं आणि एवढ्यावर थांबले नाहीत. ते मुंबईमध्ये जाऊन GR पारित करून घेतला गव्हर्नमेंटकडून आणि आता उपरती झाली की सामाजिक विनवसवती. आंतरवालीत झालेला लाठीचार्ज आणि त्यानंतरच्या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या घडामोडी यावरून गेल्या 2 वर्षात बरेच दावे करण्यात आलेत. आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी जरांगे पाटलांकडून वारंवार सरकारला इशारे दिले जात आहेत, पण सरकारने अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आंतरवालीतल्या लाठीचार्जचे नेमके कोण दोषी याचं उत्तर मिळत नाही, तोवर आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार. लक्ष्मण सोळुंखे, NDTV मराठी, जालना.